आम्ही तिथून आलो, जे ब्ल्यू कलरचं दिसतं ना तिथून. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाराष्ट्रामध्ये असलेल्या दौलताबाद किल्ल्याविषयी. तुम्ही विचार कराल, आपल्या भारतामध्ये खूप सारे असे अविश्वसनीय आणि मजबूत किल्ले उपलब्ध आहेत. तर मग या किल्ल्यामध्ये अशी काय खास गोष्ट आहे? शक्यतो असं पण होऊ शकतं या किल्ल्याचं नाव मित्रांनो तुम्ही पहिल्या वेळेस ऐकलं असेल. जर असं आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पाहायला पाहिजे मित्रांनो. याला पाहिल्यानंतर तुम्ही या किल्ल्याला आयुष्यभर नाही विसरणार आणि या किल्ल्याची खूप सुंदरता आणि मजबूतता तुम्ही पाहायला सुद्धा जाल. या किल्ल्याची खास गोष्ट ही आहे, याच्या निर्मितीला घेऊन 14व्या शतकापर्यंत हा किल्ला अजिंक्य राहिला. म्हणजे हा भारतातील बोटांवर चॉईस करता येईल त्या किल्ल्यांमधील एक आहे, ज्यांवर विजय प्राप्त करणं नामुमकिन म्हणजे अशक्य आहे मित्रांनो. याचं कारण होतं या किल्ल्याची रचना आणि सुरक्षा हेतू याची केलेली बनावट. या किल्ल्यावर आक्रमण करून विजय प्राप्त करण्याचे प्रयत्न खूप झाले, परंतु या किल्ल्यावर दुश्मन कधीही विजय प्राप्त नाही करू शकले. सगळ्यांचा प्रयत्न असफल राहिला. फक्त छळ, कपटी आणि राजनीती करूनच या किल्ल्याला जिंकलं गेलं आणि काही राजांनी या किल्ल्यावर राज्य केलं. दौलताबाद आणि या किल्ल्याचा उल्लेख आपल्याला 6व्या शतकातील पुस्तकांमध्ये भेटत आहे मित्रांनो, जी राजा भिल्लमच्या साम्राज्याची राजधानी होती. या शहराची निर्मिती 1187 मध्ये राजा भिल्लमा याच्या द्वारे केली होती. या शहराचं मूळ नाव होतं मित्रांनो देवगिरी, म्हणजे देवाचा डोंगर. दौलताबादचा जो मूळ किल्ला होता त्याची निर्मिती यादव राजा सिंहलाच्या द्वितीय राज्यकाळात चालू झाली होती. हा किल्ला 600 फूट उंच डोंगरावर बसलेला आहे मित्रांनो, त्यामुळे तो अजून पण जास्त भयानक आणि विशाल दिसत आहे. हा ज्या डोंगरावर बनलेला आहे त्याची खास गोष्ट ही आहे, याचा पृष्ठभाग एवढा मुलायम आहे ना, यावर साप आणि मुंगी पण फिरू नाही शकत. दौलताबाद किल्ल्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर दुश्मनांना 4 सुरक्षा स्तरांना पार करावं लागत होतं. पहिला स्तर होता मित्रांनो या किल्ल्याची मजबूत भिंती. त्यांची रुंदी जवळजवळ 20 ते 25 फूट आहे मित्रांनो आणि त्यांचा पाया तळ जमिनीच्या खाली 10 ते 15 फूट खोल आहे. पूर्ण किल्ल्याच्या चारी बाजूंनी अशा 3 भिंती होत्या. त्यात अंबरकोट, कलाकोट आणि महाकोट. यामध्ये सगळ्यात बाहेरील भिंतीची लांबी 14 किलोमीटर आणि उंची जवळजवळ 12 मीटर होती. तर मग जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, जर दुश्मनांना किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा होता त्यांना सगळ्यात आधी या 3 भिंतींना पार करून आत यावं लागलं असतं मित्रांनो, जे खूप अवघड काम होतं मित्रांनो. म्हणजे या किल्ल्याची रचनाच अशी केली होती मित्रांनो, हमला करणारा दुश्मन या किल्ल्यात पोहोचता पोहोचता मानसिक आणि शारीरिक रूपाने कमजोर होऊन थकून जाईल. या किल्ल्याला शक्यतो 7 प्रवेशद्वार होते मित्रांनो, ज्याचा राजा, सैनिक आणि साधारण लोक वापर करत होते. पण याच्या व्यतिरिक्त 52 असे अजून दरवाजे बनवले होते मित्रांनो, म्हणजे दुश्मनांची दिशाभूल होऊन जाईल, भ्रमात पडतील ते यासाठी. यामध्ये काही गुप्त दरवाजे तर खाली तळघरात निघत होते. त्यात काही असे भयानक आणि खतरनाक दरवाजे पण होते जे दुश्मनांना तळ्याकडे घेऊन जात होते मित्रांनो, ज्यात विषारी साप आणि मगरी राहत होत्या मित्रांनो. या किल्ल्याच्या दरवाजांना टोकदार सुळे लावलेले होते, म्हणजे दुश्मनांचे हत्ती याला तोडू नाही शकणार. आणि समजा जरी दुश्मनांनी हत्ती आणि आपल्या सैन्यासोबत आत प्रवेश जरी केला तरी पण आत रस्त्यांची बनावट अशी केली होती ना, त्यांची पुढे पाऊल टाकण्याची तीव्रता कमी पडायला सुरुवात होत होती. या किल्ल्याच्या प्रत्येक कोण्यावर मित्रांनो बंदुका आणि तोफांद्वारे पहारा ठेवला जात होता. यामधील काही बंदुकी आणि तोफ आज पण येथे आपल्याला पाहायला दिसत आहे मित्रांनो. या बंदुकी 14 टन जड आणि 18 फूट लांब होत्या मित्रांनो. आणि या बंदुकींचं वैशिष्ट्य हे होतं मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या बंदुकींद्वारे जवळजवळ 9 किलोमीटर पर्यंत हमला केला जात होता. आणि यापेक्षाही खास आश्चर्यजनक गोष्ट ही आहे, या बंदुकीला दुश्मनांची नजरच पडत नव्हती मित्रांनो. जरी समजा दुश्मन या साऱ्या अडचणींना पार करून आत जरी आले तरी त्यांचा सामना होत होता एका उंच तीव्र उताराशी, जे एका उभ्या डोंगराला सटकल्यासारखं बनवलं होतं. पाण्याचा वरचा हा मौकडा इतका सोपट केला होता ना, तर दुश्मनांना यावर चढणं नामुमकिन अशक्य होतं मित्रांनो.
या कड्याच्या वरती जे महाल बनवले होते त्यात राजा आणि त्यांचे नातेवाईक राहत होते, यामुळे येथे सुरक्षेचे नियम पण खूप कडक होते. वरती पोहोचण्यासाठी एकच रस्ता होता मित्रांनो. समोर दिसत आहे हा पूल. पहिला हा पूल लाकडाचा राहत होता. दररोज सकाळी हा पूल खाली पाडला जात होता आणि संध्याकाळी हा पूल परत वरती उचलला जात होता, म्हणजे दुश्मन सेना याला पार नाही करू शकणार यासाठी. जर दुश्मन सेनानी या पुलाच्या खाली असलेल्या पाण्यात उडी मारून दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न जरी केला, मग त्यांचं वाचणं तर खूपच अवघडच होतं मित्रांनो. येथे खाली असलेल्या हिस्स्यामध्ये पाणी, त्यात मगरी, परत विषारी साप राहत होते. येथे जे पाणी येत होतं ना मित्रांनो, त्याचा प्रवाह येथे जवळील असलेल्या तलावाशी जोडला गेला होता आणि त्याचा प्रवाह कमी आणि जास्त सुद्धा करता येत होता मित्रांनो. जरी समजा मित्रांनो दुश्मन हा पूल पार करायला पण यशस्वी झाले, तरी पण पुढे मित्रांनो असे 2 बोगदे आहे जेथे दुश्मनांवर वार करण्यासाठी सैनिक लपलेले राहत होते, ज्या या जाळ्यातून निघून बाजूला जाणं दुश्मनांसाठी अशक्य होतं मित्रांनो. पहिला बोगदा तर असा आहे जेथे उजेड पोहोचणं तर अशक्यच आहे मित्रांनो. जर या बोगद्यामध्ये दुश्मन जर पोहोचले गेले तर बाहेरच्या उजेडातून आत येणारे दुश्मन जेवढ्या वेळात बघू शकेल तेवढ्या वेळातच त्याला मारून टाकलं जात होतं मित्रांनो. जे दुश्मन या सुरंगाला पार करून बाहेर निघायला यशस्वी झाले तर पुढे जाऊन त्यांना थांबवण्यासाठी आणि जिवंत जाळण्यासाठी दुसरा बोगदा होता मित्रांनो. येथे एक अंधारी भूलभुलैया आहे मित्रांनो, ज्याला अशा प्रकारे बनवलं होतं ना मित्रांनो, दुश्मन किती चालाक आणि शूरवीर जरी असले तरी ते या जाळ्यातून वरती वाचून जाऊ शकत नव्हते मित्रांनो. खरं सांगतो या गुहेमध्ये इतका घनदाट अंधार आहे ना, पुढे 1 फूट काय आहे ते सुद्धा दिसत नाही मित्रांनो आपल्याला. या अंधारी भुलभुलैयामधील ज्या पायऱ्या आहेत ना मित्रांनो, त्या पण आकाराने खूप लहान आहेत आणि विशेष म्हणजे दगडांच्या बनलेल्या आहेत. त्यांना कोणी तोडू पण नाही शकत मित्रांनो. येथे फसलेल्या दुश्मनांवर वरून उकळतं तेल टाकलं जात होतं. वरती एक लोखंडाची भट्टी बनवलेली होती मित्रांनो, ज्यावर आग लावून पूर्ण गुहेला विषारी धुराने भरवलं जात होतं मित्रांनो. त्यामुळे दुश्मनांचा दम घोटून येथेच अंत होत होता जवळजवळ. आता तुम्हीच विचार करा मित्रांनो, दुश्मनांना थांबवण्यासारखे इतके सारे स्टेप्स एखाद्या गेम प्रमाणे, असे खतरनाक बोगदे आणि काही क्षणात दुश्मनांना स्वर्ग दाखवणारा असा भुलभुलैया हिंदुस्थानच्या कोणत्या किल्ल्यामध्ये असं पुढं पाहिलं आहे मित्रांनो? जर नाही तर आश्चर्यात नका पडू, आमच्यासोबत जोडून राहा. पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही भारतातील असे हिस्टोरिकल प्लेस दाखवणार आहोत जेथे तुम्ही कधीही पाहिले नसेल मित्रांनो. या सुरंगातून बाहेर पडल्यानंतर आणि सतत चालल्यामुळे खूप साऱ्या भयानक पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला समोर दिसत आहे मित्रांनो तो सुंदर राजमहल, जेथे राजा आणि त्यांचे परिवार नातेवाईक राहत होते. तर तुम्हीच विचार करा मित्रांनो, दुश्मन समजा या किल्ल्यावर पोहोचले तर त्यांना या महलापर्यंत पोहोचण्यासाठी किती अडथळ्यांना पार करावं लागत असेल. येथे पोहोचण्याचे रस्ते, बोगदे दुश्मनांना शारीरिक आणि मानसिक रूपाने कमजोर करत असतील. आमची पण हालत मित्रांनो वरती पोहोचता पोहोचता इतकी खराब झाली ना, ज्याला आम्ही शब्दात स्पष्ट नाही करू शकत मित्रांनो. परंतु आम्हाला संध्याकाळ होईपर्यंत कोणत्याही हालतमध्ये वरती पोहोचायचं होतं मित्रांनो. जो महाल आज तुम्हाला खंडर वाटत आहे मित्रांनो, तो आपल्या वैभव काळामध्ये शान आणि शौकतने भरला असेल मित्रांनो. आणि हा राहिला मित्रांनो हा या किल्ल्याचा सगळ्यात वरचा हिस्सा, जेथे एक मोठी तोफ ठेवलेली आहे जी या महलाच्या सुरक्षेसाठी आपलं योगदान देत असेल मित्रांनो. तर हा होता मित्रांनो दौलताबाद म्हणजे देवगिरी किल्ला, जो कोणत्या ताजमहलशी आणि लाल किल्ल्याशी कमी नाहीये मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो या किल्ल्याविषयी जास्तीत जास्त जनतेला माहीत व्हावं तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया पुढील एका नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद मित्रांनो.